हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वांचं टीडीए माझा या यूट्यूब चॅनलवरती. आपण प्रश्नसंच कंटिन्यू करत आहोत आणि आज आपण नेक्स्ट प्रश्नसंच बघणार आहोत. ह्याच्यात पूर्ण जीएसचे क्वेश्चन्स ऍड केलेले आहेत आणि एक सेपरेट प्रश्नसंच असतो ज्याच्यात आपण मराठी ग्रामर आणि इंग्रजी व्याकरण घेत आहोत. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण जीएसचे आता टॉपिक मध्ये रिलेट करूयात. सो पहिला इथे प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या प्रकारात मोडतात? सो ऑप्शन्स दिलेले आहेत, अल्ट्राव्हायोलेट, सेकंड आहे इन्फ्रारेड, थर्ड आहे अल्ट्रासॉनिक आणि फोर्थ वन आहे विजिबल. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये आन्सर तुम्हाला थर्ड मध्ये येईल. ठीक आहे, अल्ट्रासॉनिक. सो सेकंड, खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक आहे? ऑप्शन्स आहेत मधुमेह, कॉलरा, कर्करोग आणि मलेरिया. सो ऑब्विसली मधुमेह हा जो रोग आहे सो तो अनुवंशिक आहे. थर्ड वन, हिऱ्याबद्दल खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? आता चुकीचे वाक्य इथे विचारलेलं आहे. सो ऑप्शन्स मध्ये आहेत, हिऱ्याचे स्फटिक हे एका अतिशय मोठ्या रेणूचे उदाहरण आहे, जे की ऑब्विसली बरोबर आहे. हिरा हा विद्युत सुवाहक आहे. तिसरा आहे, त्याला मोठा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. आणि फोर्थ आहे, त्यातून लाईट एक्सरे जाऊ शकतात. सो सो दुसरा जो ऑप्शन आहे हा सुवाहक आहे, सो तो गलत आहे. ठीक आहे, त्याला आपण वाक्य चुकीचं आहे असं म्हणतो, तो सुवाहक नाहीये. तिसरा प्रश्न, चौथा, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडियम हायड्रोजन, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम क्लोराइड आणि सोडियम नायट्रेट. ठीक आहे, सो इथे ऑप्शन नंबर 2 सोडियम बायकार्बोनेट हे आन्सर आहे. आणि त्याला आपण लिहितो कसं? NaHCO3. NaHCO3. ठीक आहे, सोडियम बायकार्बोनेट. पुढचा प्रश्न, कांदे, बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कशाचा मारा करतात? पर्याय आहेत साखर, गॅमा किरणांचा, मीठ आणि क्ष किरणांचा. सो याच्यावरती गॅमा किरणांचा मारा केला जातो, का तर त्यांना कोंब येऊ नये म्हणून. ठीक आहे, पुढचा प्रश्न, इसवी सन 1966 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे कोणती स्थापना केली? कोणत्या असोसिएशनची स्थापना केलेली आहे? आता लंडन मध्ये विचारलेलं आहे. सो पर्याय क्रमांक आहे बॉम्बे असोसिएशन, सेकंड आहे इंडियन असोसिएशन, थर्ड वन ईस्ट इंडिया असोसिएशन आणि फोर्थ वन आहे मद्रास नेटिव्ह असोसिएशन. सो लंडन मध्ये स्थापना केलेली आहे, सो त्याचा आन्सर आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? सो लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड हार्डिंग. सो ऑब्विसली याचा आन्सर आहे लॉर्ड कॅनिंग. सो त्याचं इयर होतं 1856 ते 1858. डलहौसी नंतर हा व्हॉइसरॉय म्हणून. आणि जो 1858चा कायदा झाला होता, 1857च्या उठावानंतर एक कायदा झाला होता ज्याला आपण भारत सरकार कायदा म्हणतो. सो त्याच्यामध्ये याचं पदनाम बदललं होतं लॉर्ड. हा पण प्रश्न येऊ शकतात आणि आलेले देखील आहेत. ठीक आहे, सो पहिला व्हॉइसरॉय कोण आहे? पहिला भारताचा व्हॉइसरॉय. सो हा 1858च्या कायद्याआधी भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जात होता, मात्र 1858च्या कायद्यापासून हा भारताचा व्हॉइसरॉय म्हणून ओळखला जातो, लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, पुढील प्रश्न, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास संबोधले जाते? लॉर्ड रिपन, लॉर्ड मेयो, लॉर्ड लिटन आणि लॉर्ड कर्झन. सो याचा आन्सर असेल लॉर्ड रिपन. पर्याय क्रमांक 1. तो सर्वाधिक लोकप्रिय व्हॉइसरॉय म्हणून ओळखला जातो. सो त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी म्हणजे जो देशी वृत्तपत्र होते त्याने काय केलं, त्याच्यावर बंधने घालणारा कायदा हा रद्द केला होता. सो फॅक्टरी कायदा त्याने केला होता. जे बालकामगार वगैरे होते त्यांना काम करण्यासाठी किंवा त्यांना विशेष नियम याच्यासाठी देखील त्याने कायदा. सर्वात याला आपण म्हणतो लोकप्रिय व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाते. आणि स्थानिक स्वराज्य जनक सो लॉर्ड रिपन आहे. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते? ठीक आहे, सो जनरल डायर, सर मायकेल ओडवायर, लॉर्ड मॉन्टेग्यू आणि लॉर्ड रिपन. ठीक आहे, आता रिपन बद्दल आपण आताच बघितलं, सो तो नसेल, लॉर्ड मॉन्टेग्यू नाहीये. आता हे दोन्ही पण जे आहेत जनरल डायर आणि सर मायकेल ओडवायर ते त्यावेळेस पंजाब ह्याच्यामध्येच होते. आणि आपण म्हणतो की जालियनवाला बाग एक निषेध सभा भरली होती बैसाखीच्या सणानिमित्त 13 एप्रिल 1919ला. सो इथे फक्त प्रश्न का विचारलाय, त्या जी बाग हत्याकांड झालं होतं त्याला कोण जबाबदार होतं? सो जबाबदार होतं जनरल डायर. त्याने तिथे जी सभा भरली होती त्याच्यावर अशी ऑर्डर दिली होती की दारुगोळा संपेपर्यंत तिथे फैरी करायची आहेत. सो 1600 फैरी एकंदरीत झाले होते, त्याच्यामध्ये 400 लोक मृत्युमुखी पडले होते आणि 2000च्या वर लोक तिथे जखमी झाले होते. सो प्रश्न आता हा डायरेक्ट जालियनवाला बाग किंवा तिथल्या सभाशी रिलेट आहे. सो हिचा आन्सर असणार जनरल डायर. मात्र जनरल डायरला कोणी घोषणा किंवा सांगितलं होतं, त्याचं नाव आहे सर मायकेल ओडवायर. सो इथे दोन्ही ऑप्शन वेगवेगळे स्टेटमेंट रिलेट करतात. फक्त इथे जालियनवाला बाग विचारले, सो ऑप्शन पहिला असेल जनरल डायर.
ठीक आहे. पुढचा प्रश्न, हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते. ठीक आहे. आता कोणते? रामकृष्ण परमहंस, रवींद्रनाथ टागोर, गोपालकृष्ण गोखले आणि महात्मा गांधी. सो जे गुरु होते स्वामी विवेकानंदांचे ते होते रामकृष्ण परमहंस, आणि त्यांच्याच नावाने स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची देखील स्थापना केली होती. सो लक्षात राहू शकतं तुमच्या, रामकृष्ण परमहंस. पुढील प्रश्न, प्राणहिता हा कोणत्या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे? वर्धा वैनगंगा, वैनगंगा पैनगंगा, कन्हान वैनगंगा आणि पैनगंगा वर्धा. ठीक आहे. सो असे ऑप्शन दिलेले आहेत. सो पर्याय क्रमांक 1 जो आहे वर्धा आणि वैनगंगा, ह्या दोन्ही नदी जेव्हा एकत्र येतात आणि त्या एकत्रित प्रवाह होऊन जी नदी तयार होते तिला आपण प्राणहिता म्हणतो. सो लक्षात राहू द्या, वर्धा आणि वैनगंगा. पुढील प्रश्न, माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती. सो माडिया गोंड ही जी जमात आहे ती असते चंद्रपूरमध्ये. चंद्रपूरमध्ये ही जमात आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, विशाळगड हा सुप्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सातारा. बघा इथे पर्याय क्रमांक 2 जे कोल्हापूर दिले आहे तिथे हे विशाळगड आहे. पुढील प्रश्न, भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत? ठीक आहे. भीमा, गोदावरी, वैनगंगा, पैनगंगा, कृष्णा, कावेरी आणि नर्मदा, तापी. पश्चिम वाहिनी नद्या दिलेल्या आहेत, म्हणजे भेटणार कुणाला? अरबी समुद्र. पूर्ववाहिनी नद्या असतात त्या कोणाला मिळतात? तर बंगालच्या उपसागराला मिळतात. ठीक आहे. सो इथे प्रश्न विचारला पश्चिम वाहिनी नद्या. सो ऑब्विसली नर्मदा आणि तापी ह्या कोणत्या नद्या आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पर्याय क्रमांक 4 नर्मदा आणि तापी. 15वा प्रश्न आहे, भारतातील किती राज्यांच्या सीमा भूतान या देशाला संलग्न आहेत? ठीक आहे. म्हणजे किती राज्यांच्या सीमा ह्या भूतान देशाला लागलेल्या आहेत? सो त्याचा आन्सर आहे 4, ज्याचे की आपण म्हणतो सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश, असे 4 राज्यांच्या सीमा भूतान देशाला लागलेल्या आहेत. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाहीये? सतलज, रावी, भगीरथी आणि बियास. सो ऑब्विसली याचा आन्सर असणार भगीरथी. भगीरथी ही नदी सिंधू नदीची उपनदी नाही, मात्र सतलज, रावी आणि बियास ह्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न, काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? खनिज तेल, अन्नधान्य, कोळसा आणि जनावरे. सो जे खनिज तेल आहे त्याच्याबद्दलची काळी क्रांती झालेली आहे. सो काळी क्रांती ही संकल्पना मग आपण म्हणतो खनिज तेलाशी रिलेट करते. पुढील प्रश्न, 1 रुपयाच्या चलनी नोटा चलनात आणण्याचे अधिकार कोणास आहेत? सो बऱ्याच वेळेस कन्फ्युजन लोकांना असं असतं की जे 1 रुपयाची नोट किंवा अदर कुठल्या नोट्स असतात हे आरबीआय कंडक्ट करते. सो ते रॉंग असेल. फक्त 1 रुपयाची नोट हे सोडता बाकीचे नोट्स करन्सी काय आरबीआय करते. मात्र इथे विचारलं आहे 1 रुपयाचे चलनी नोटा चलनात आणण्याचे अधिकार कोणाला असतात? तर केंद्रीय अर्थ खात्यांना असतात. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. पहिली पंचवार्षिक योजना यांच्या प्रतिमानावर आधारित आहे. सो पर्याय आहेत हेरॉल्ड डोमर, पीसी महालनोबिस, वकील आणि रथ दांडेकर आहेत. सो पर्याय क्रमांक 2 जो आहे पीसी महालनोबिस यांच्या प्रतिमानावरती पहिली पंचवार्षिक योजना आधारलेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, मध्यवर्ती बँक इतर सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दराला काय म्हणतात? ऑप्शन मध्ये आहे बँक दर, व्याज दर, रेपो रेट आणि अधिकर्ष सवलत. सो जो बँक रेट असतो, मध्यवर्ती बँक आपली कोणती आहे? आरबीआय. आरबीआय जे इतर बँकांना कर्ज देते त्या दराला काय म्हणतात? ठीक आहे. सो त्याचा आन्सर असेल बँक रेट. पहिला पर्याय. रॉबर इकॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या संदर्भात प्रचलित आहे? भ्रष्टाचार, मिश्र शेती, वनशेती आणि मत्स्य व्यवसाय. सो रॉबर इकॉनॉमी जी असते ती ऑब्विसली आहे मत्स्य व्यवसायाशी, जे आपल्याला इकॉनॉमी मध्ये बघायला भेटणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. 1 रुपयाच्या नोटा व्यतिरिक्त अन्य चलनी नोटावर यांची स्वाक्षरी असते. गव्हर्नर, रिझर्व्ह बँक, सेकंड केंद्रीय अर्थमंत्री, तिसरा सचिव अर्थ आयोग आणि चौथा आहे पंतप्रधान. सो जसं की मी आत्ताच सांगितले 1 रुपयाची नोट हे कोण? केंद्रीय अर्थमंत्री किंवा अर्थ खात्याकडे असतं. मात्र 1 रुपयाच्या नोटा व्यतिरिक्त सगळ्या नोटा दुसरी करन्सी जी असते सो त्याच्यावरती कोणाची स्वाक्षरी आणि कोणाला अधिकार असतात? तर ते रिझर्व्ह बँकला असतात. सो ऑब्विसली साईन कोणाची असणार? तर गव्हर्नरची, रिझर्व्ह बँक. पर्याय क्रमांक 1. 23.
रेपो रेपो दर वाढीचा खालीलपैकी परिणाम कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. सो ऑप्शन्स मध्ये आहे चलन पुरवठा कमी करणे, महागाईत वाढ होणे, उत्पादनात वाढ होणे आणि एक व दोन्ही आहे. आता रेपो रेट आपण बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट असं इकॉनॉमिक्स मध्ये रेट बघतो जे की बँक्सच्या रिलेटेड असतात. आता इथे फक्त रेपो रेट विचारलेला आहे. सो जेव्हा चलन पुरवठा कमी करायचा असतो तेव्हा रेपो रेट वाढवला जातो, म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य असणार आहे. भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक दिलेले आहेत राजेंद्र प्रसाद, सेकंड आहे पंडित नेहरू, थर्ड वन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा यापैकी नाही. सो मसुदा समिती, आता इथे पण काही स्टेटमेंट्स असतात जिथे कन्फ्युजन होतं. आता मसुदा समिती घटना समितीचे जर विचारले असते तर घटना समितीचे असतात डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मात्र इथे मसुदा समिती एक सेपरेट समिती होती ही. सो त्याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झालेली आहे? सो सिमला परिषद, कॅबिनेट मिशन, क्रिप्स योजना आणि यापैकी नाही. सो जे कॅबिनेट मिशन होतं त्याला आपण त्रिमंत्री योजना असं म्हणतो. सो त्या मिशनच्या नंतर घटना समितीची निर्मिती झालेली आहे. सो पर्याय क्रमांक 2 योग्य असेल. आता इथे जोड्या लावा दिलेला आहे. आपल्या पूर्ण राज्यघटनेचे जे भाग आहे, जे 25 भाग आपण म्हणतो त्या भागांवरती आता इथे प्रश्न दिलेले आहेत बघा. अ मध्ये 1 दिलेला आहे, ब मध्ये 3 दिलेला आहे, क मध्ये 9 आणि ड मध्ये 2 दिलेला आहे. आता जे भाग आहेत ते कोणत्या गोष्टींची किंवा कोणत्या ह्याचे रिलेट करतात बघा. भाग 1 आपण काय म्हणतो केंद्र आणि प्रदेश, म्हणजे भाग 1 मध्ये व्याख्या काय सांगितलं आहे संघ राज्य आणि त्याची व्याख्या, म्हणजे इथं केंद्र आणि प्रदेश असणार. ठीक आहे, भाग 2 दिलेला आहे. भाग 2 मध्ये नागरिकत्व सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकार, त्याच्यामध्ये पण खूप सारे टाइप्स असतात. सो भाग 2 हे नागरिकत्व असणार. तिसरं सांगितलं भाग 3 मध्ये काय आहे तर नागरिकाचे मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि जो भाग 9 आहे तो आहे पंचायती राज. सो पर्याय क्रमांक बघा 4, पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला अ च 4, ब च 1, क च 2 आणि ड च 3 बघायला मिळते. सो इथे पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे. ठीक आहे, सो पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाहीये? तर पर्याय दिलेले आहेत नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ आणि चौथा आहे राज्य परिवहन महामंडळ. सो जो चौथा पॉइंट आहे राज्य परिवहन महामंडळ हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग नसतो. बाकी नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ हे त्याचे टाइप्स आहेत. ठीक आहे, पुढचा कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? पर्याय दिलेले आहेत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तिसरा आहे जिल्हाधिकारी आणि चौथा आहे विभागीय अधिकारी. सो तहसीलदार हे कोतवालाची नेमणूक करतो. पर्याय क्रमांक 1 योग्य असणार आहे. 29 पंचायत राज व्यवस्थेची संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? सो जेव्हा आता घटना दुरुस्ती हे नव्याने ऍड आपण भाग 9 मध्ये पण बघतो. सो 73वी जी घटना दुरुस्ती झालेली आहे ती असेल पंचायत राज संबंधात. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. लास्ट प्रश्न आहे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि यापैकी नाही. सो पर्याय क्रमांक 1 पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. ठीक आहे, सो अशा प्रकारचे काही जीएस वरती प्रश्न होते आणि नेक्स्ट आपण ह्याच्या बघणार आहोत मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामरचा प्रश्नसंच. ठीक आहे, सो चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा TDA टेस्ट ऍप जो आहे त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करून तुमची प्रॅक्टिस करू शकतात. मॉक टेस्ट तिथे दिलेले असतील. सो तुम्ही ते ऍप गुगल प्ले स्टोअर वरतून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, थँक्यू.